चार लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर समोर आली ताईंनो, कारण जी काय आपल्या लाडक्या बहिणी जी KYC करण्यासाठी ती अंडर मेंटेनन्समध्ये गेली आहे. तर ताईंनो तुम्ही म्हणत असाल हा दादा का गेल्यावानी काय करतो, कारण अंडर मेंटेनन्समध्ये गेली म्हणजे खुशखबर कशी आहे. तर ताईंनो असं नाही आहे. ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिली होती, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या ताईंना कागदपत्र अपलोड करण्यासाठी आतापर्यंत पण ऑप्शन आलं नव्हतं. आणि याच्यापूर्वी आधी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की लवकरच साईडवरती अपडेट येईल आणि त्यानंतर अपलोड करण्याचे ऑप्शन. तर तुम्ही बघू शकता अंडर मेंटेनन्स जे काही साईट दाखवत आहे, अंडर मेंटेनन्स साईट दाखवत आहे म्हणजे याच्यावरती नवीन काय ना काहीतरी अपडेट जे काय येणार आहे. आणि हे अपडेट आल्यानंतर याच्यावरती तुम्हाला जे काय डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन नक्कीच मिळणार आहे असं आपल्याला इथून समजून येत आहे. त्यामुळे मी तुम्हाला बोललो की तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर त्यांनो ही एक अपडेट होती आणि ही अपडेट बेसिकली तर ही अपडेट येणारच होती, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंच होतं आणि आपण पण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळवलं होतं की बाबा अपडेट येणार आहे. आणि जे काय आपल्याला नवीन अपडेटमध्ये तुम्हाला ही KYC करण्याची राहिली होती ती तुम्हाला करता येणार आहे. कारण ज्या महिलांना किंवा पती नाहीत अशा महिलांना जे काय पती त्यांच्या जर हयात असतील तर त्यांना काय करायचं, त्यांच्या पतींचं जे काय मृत्यू प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला टाकण्याचा ऑप्शन येईल. आणि त्याच्यामुळे नवीन अपडेट येणार आहे. तो अपडेट आल्यानंतर तिथं आपल्याला बघायला भेटेल की कोणकोणते डॉक्युमेंट जे काय आपल्याला अपलोडसुद्धा करायचे आहेत. हे आता सध्या KYC इज करंटली अंडर मेंटेनन्स असं दाखवत आहे, परंतु हे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होईल आणि ते सॉल्व्ह झाल्याच आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ आपण बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि काल एक नवीन JR आला आहे, त्या JRमध्ये आपल्याला जे काय 263 कोटी एवढा काहीतरी निधी जे काय उपलब्ध झाला आहे आणि याचं वितरण 72 घंट्यात होईल असा अंदाज जे काय वर्तवला जात आहे. 100% होणार आहे, कारण आज लगभग आजच जे काय तुम्हाला महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ह्या तुम्हाला ट्विटरवरती ट्विट करून सांगत्यान. या 2 महिन्यापासून सांगत आहेत. तसं ह्या वेळेस पण ते 100% सांगतील असा आपण अंदाज करत होतो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करता येईल. थँक्स फॉर द वॉचिंग.